तर मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना निर्बंधमुक्त मार्गक्रमण करता यावं यासाठी पालिकेकडून फेरीवाला मुक्त परिसर मोहीम राबवण्यात येते। मात्र दादर या परिसरातील फेरीवाल्यांना अद्यापही हटवण्यात आलेलं नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी पालिका कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना सुलभरित्या मार्गक्रमण करता यावं यासाठी आता महापालिकेकडनं कारवाई जी आहे ते सुरू झाली आहे। आपण सध्या आहोत मुंबईतील मध्य भागातल्या दादर या परिसरात, जिथे पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणात नागरिकांची रहदारी जी आहे ते असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मुंबईचा हा मध्य भाग असल्यामुळे मध्य रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वे असेल, या दोन्ही भागातून जे आहे ते संपूर्ण नागरिक जे आहे ते या दिवसभर इथे रहदारी करत असतात। मात्र महापालिकेकडनं आता एक मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आली आहे। याच मोहिमेमध्ये मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची व्हावी, त्यासोबत पदचाऱ्यांना विना अडथळा चालता यावे, या उद्दिष्टाने महापालिका आयुक्त भूषण गंगरानी यांच्या निर्देशानुसार, त्यासोबत महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आता विविध उपयोजना ज्या आहेत ते केल्या जात आहेत। आणि त्यासोबत महापालिका ज्या पद्धतीने उपयोजना राबवत आहेत, ह्याच संपूर्ण उपयोजनामध्ये दादर परिसरातील फेरीवाल्यांसाठी काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संकेत सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई।